कुडकुडत्या थंडीमध्ये भन्नाट चवीचा ॲपल बोरामध्ये रवा टाकून तर बघा इतका चवीला सुंदर लागणारा पदार्थ तयार होईल ना. आणि खास करून या थंडीमध्ये अशा प्रकारचा पदार्थ घरी नक्कीच करून खा. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे मी 1 वाटी जाड रवा घेतला आहे. तर बरोबर 1 वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथे 2 ॲपल बोरं घेतली आहेत. गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई आपली गरम होते तोपर्यंत इथे आपण ॲपल बोर खिसून घेणार आहोत. गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे आणि आपली कढई आहे ती जाडबुडाची घेतली आहे खालून, म्हणजेच आपला रवा तळाशी चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे आणि आपलं इथे ॲपल बोर आहे ते खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी दोन्ही ॲपल बोरं खिसून घेत आहे. तर इथे बारीक खिसणीचा वापर केला आहे. तर इथे आपली कढई छान अशी तापली आहे. गॅस मंदच ठेवला आहे आणि कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घेणार आहे. तूप आपलं थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण हवे ते आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. पण इथे मी काजू आणि बदाम असे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. 10 ते 12 काजू बदाम घेतले आहे दोन्ही मिळून. आणि आपले हे काजू बदाम तुपावर हलकेसे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे हलकेसे त्याला क्रंचेस येऊपर्यंत तुपात भाजून घ्यायचे आहेत, साधारण 2 ते 3 मिनिटासाठी. तर इथे तुपामध्ये काजू बदाम भाजून छान रेडी झाले आहेत. तर त्यामध्ये आणखीन थोडेसे तूप घालून घेतलं आहे. साधारण आणखीन 4 मोठे चमचे एवढे तूप घालून घेतले आहे. एकूण तूप इथे अर्धी वाटी वापरलं आहे. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम हीटवर ठेवली आहे आणि रवा आपला छान भाजून घ्यायचा आहे. ब्राऊन रंगाला येऊपर्यंत रवा आपल्याला इथे तुपावर भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता साधारण 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि रवा आपला छान ब्राऊन रंगाला आला आहे. त्यानंतर मी यामध्ये खिसून घेतलेले ॲपल बोर घालून घेतले आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे आणि आपले ॲपल बोरं जे आहे ते रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि ॲपल बोर अगदी व्यवस्थितपणे त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर इथे बघू शकता रवा आणि ॲपल बोर छान मिक्स झाला आहे. तर त्यामध्ये इथे मी 2 चमचे एवढी दुधाची साय वापरली आहे. इथे मी दूध नाही वापरणार, दुधाची साय वापरणार आहे या शिऱ्यामध्ये. तर हा सकाळचा हेल्दी नाश्ता तुम्ही कधीही करू शकता. इतका चवीला भन्नाट लागणारा नाश्ता आहे ना. तर आपल्याला हे दुधाची साय देखील या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. तर एका गॅसवर इथे मी 2 वाटी पाणी उकळत ठेवलं होतं. तर 2 वाटी पाणी इथे लागणार आहे आपल्याला. उकळून घेतलेलं पाणी या रव्यामध्ये आपण या शिऱ्यामध्ये घालून घेतलं आहे. तर इथे बघू शकता एकही गाठी झाल्या नाहीत. व्यवस्थितपणे आपला इथे रवा या पाण्यामध्ये छान उकळत आला आहे. आता गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि आपला हा शिरा छान शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटासाठी गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून झाकण लावून इथे आपल्याला हा शिरा छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही झाकण उघडून घेतलं आहे 2 ते 3 मिनटांनी. तर यातलं पाणी जे आहे ते रव्याने शोषून घेतलं आहे. तर इथे हलकासा रवा आपला ओला दिसतोय. तर त्यानंतर आपल्याला वरून साखर घालून घ्यायची आहे. जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. मी 1 वाटी इथे रव्यासाठी पाऊण वाटी एवढी साखर घालून घेतली आहे आणि वरून ड्रायफ्रूट्स देखील घालून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटासाठी साखर आपल्याला या रव्यामध्ये या शिरामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटासाठी गॅस पूर्ण मंद असं ठेवून झाकण लावून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं झाली आहेत. तर इथे बघू शकता पूर्ण साखरेनं आपलं इथे रव्यामध्ये मिक्स झाली आहे आणि इथे शिरासुद्धा बघा किती सुंदर झाला आहे. आणि यामध्ये मी वेलची पूड देखील घातली आहे. 1 चमचा वेलची पूड घालून घेतली आहे. तर इथे आपलं शिरा जो आहे तर तूप सोडत आहे कढईतून. तर आपला इथे शिरा ॲपल बोराचा रेडी झाला आहे. तर या थंडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे ॲपल बोराचा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा. चवीला देखील खूप सुंदर असा लागतो आणि खूप वेगळी अशी रेसिपी आहे. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये हा सकाळच्या न्याहारीचा नाश्ता तयार होतो.
तर न्याहारीसाठी, नाश्त्यासाठी ॲपल बोराचा शिरा तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. चवीला खूप म्हणजे खूप सुंदर लागतो. तर इथे बघू शकता मऊसूद आणि दाणेदार असा इथे आपला ॲपल बोराचा शिरा तयार झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर पुढच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. तर या कुडकुडत्या थंडीमध्ये अशा पद्धतीचा शिरा तुम्ही घरी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. चवीला खूप भारी आणि भन्नाट चवीचा हा शिरा लागतो. चला तर मंडळी, मी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त मस्त राहा.